ठरल्या शेड्यूल प्रमाणेच मीटिंग्स करूया आणि काही वाटलं तर मला फोन करच. आणि आदित्य आहेच ना ऑफिस मध्ये. हो ठीक आहे वहिनी. पारू पारू वहिनी थांबा, उगाच मोठ्याने आवाज देऊन तुमच्या कशाला कशाला त्रास करून घेताय. तुमची ती लाडकी पारू या घरात असेल तर हो देईल ना. म्हणजे पारू कुठे आहे? ऑफिसला. काय पारू असं अचानक न सांगता ऑफिसला का गेलीये? आदित्यला जेवण भरवायला. दामिनी, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, आदित्यसाठी जेवण घेऊन गेली ती ऑफिसमध्ये. पारू घरातलं काम अर्धवट सोडून आदित्यला ऑफिसमध्ये लंच द्यायला गेलीये. हे काही खरं वाटत नाही आम्हाला. करेक्ट, बरोबर वाक्य घेतलं ना तुम्ही. तुमचा तर तुमच्या बायकोवर विश्वासच नाहीये आणि तुमचाही नाहीये ना माझ्यावर. त्यामुळे आज मी जे काही बोलणार आहे ते सगळं सबळ पुराव्यांनिशी बोलणार आहे. कारण काय आहे, बहिणींना पुराव्याशिवाय बोललेलं आवडत नाही ना. म्हणजे कधी कधी मी खाते माती, पण नाही या वेळेला मी पुराव्यानिशीच बोलते. थांबा. बहिणी, हा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा. मी तोपर्यंत प्रिया आणि प्रीतमला बोलून आणते. आले बघा ना, पूर्ण बघा हा व्हिडिओ. वहिनी बघितलं का हो व्हिडिओ? ऐकलं का? मी सांगत असते की माझ्याकडे पुरावा आहे, त्याशिवाय मी बोलतच नाही. पण असं न सांगता पारू कधी ऑफिसला जात नाही. बहिणी, मी तुम्हाला तेच तर सांगत असते. ही पारू ना दिसती तेवढी साधी नाही हो. ती ना ती पक्की छुपी रुस्तम आहे हो. हे बघा, आपल्या माघारी ती काय काय करत असते आपल्या कुणाला काहीच कल्पना नसते. आत्ताच बघा ना, आपल्या कुणालाही काही न विचारता थेट अशी जेवण घेऊन गेली आदित्यसाठी. बहिणी, एक गोष्ट मला जाणवली आहे. तुम्हाला जाणवली की नाही मला माहिती नाही, पण मी बोलू का?